IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्पॉट राऊंड ॲक्च्युअली कसे कंडक्ट केले जातात ते बघणार आहोत. स्पॉट राऊंडमध्ये काय होते हे सर्व डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका किंवा भीती राहणार नाही. स्पॉट राऊंड म्हणजेच ऑन द स्पॉट ॲडमिशन. स्पॉट राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करायची लास्ट डेट 5 सप्टेंबर आहे. प्रथम स्पॉट राऊंडची फी बघूया, कारण हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला सीट मिळत असेल आणि तुम्ही 5 मिनिटात फी भरू शकला नाहीत तर तुमची सीट पुढच्या विद्यार्थ्याला दिली जाईल. त्यामुळे आपण फी भरायच्या तयारीनेच त्या ठिकाणी जायचे आहे. ओपन, EWS, SCBCच्या विद्यार्थ्यांना कुठलीही स्कॉलरशिप मिळणार नाही. त्यामुळे त्यांना कॉलेजची फुल फी भरावी लागणार आहे. मग या कॅटेगरीच्या मुली असतील तरीही त्यांना फुल फी भरावी लागणार आहे. OBC, SBC किंवा VJNT या कॅटेगरीमध्ये आपण येत असाल आणि आपले इन्कम 1.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळेल. परंतु आपले इन्कम 1.5 लाखापेक्षा जास्त असेल तर कॉलेजची फुल फी भरावी लागणार आहे. आपण SC, ST या कॅटेगरीमध्ये येत असाल आणि आपले इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर आपल्याला स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळणार आहे. परंतु इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर स्कॉलरशिप मिळणार नाही आणि मग फुल फी भरावी लागणार आहे. त्यामुळं आपलं इन्कम किती आहे हे आपल्या इन्कम सर्टिफिकेटवर एकदा चेक करा. सुरुवातीला स्पॉटची प्रोसिजर बघूया. या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली असेल, त्याला क्लिक करून फॉर्म भरायचा आहे आणि त्याची 1,000 ते 2,000 रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. कॉलेजच्या वेबसाईटला दिवसातून 3 ते 4 वेळेस व्हिजिट करायची आहे आणि पुढील डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत. कॉलेजमधून आपल्याला फोन किंवा मेसेज येणार नाही, त्याची वाट बघत बसू नका. यामध्ये सुरुवातीला कॉलेजच्या वेबसाईटवर स्पॉट राऊंड कधी होणार आहेत त्याचा टाईम टेबल येईल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्याची मेरिट लिस्ट कॉलेजच्या वेबसाईटवर डिस्प्ले करण्यात येईल. येथे 2 प्रकारची मेरिट लिस्ट असतील. JEEच्या बेसिसवर एक मेरिट लिस्ट असेल आणि दुसरी MST CETच्या बेसिसवर असेल. आपण JEE आणि CET दोन्ही दिले असतील तर दोन्ही मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल. कॉलेजच्या वेबसाईटवर शेड्यूल बघायचं आहे आणि ज्या दिवशी स्पॉट राऊंड आहे त्या दिवशी आपल्याला फिजिकली कॉलेजमध्ये जायचं आहे. समजा स्पॉट राऊंड 7 सप्टेंबरला कॉलेजमध्ये होणार आहे असे गृहीत धरूया. तर 7 सप्टेंबरला तुम्हाला त्या कॉलेजमध्ये सकाळी 8 किंवा 9 वाजेपर्यंत जायचं आहे. ज्यांनी कॅपमध्ये ॲडमिशन घेतलं आहे त्यांनी ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आहे त्याचं प्रूफ म्हणजेच कन्फर्मेशन लेटर घेऊन जायचं आहे. ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर म्हणजेच आपलं जे काही अलॉटमेंट लेटर आहे त्याला आपण रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ऑफ ॲडमिशन टू फर्स्ट इयर असं लिहिलेलं आहे. असं लेटर ज्यावर कॉलेजने स्टॅम्प मारून आपल्याला परत दिलेलं आहे. कॉलेजचा स्टॅम्प खूप महत्त्वाचा आहे. हेच डॉक्युमेंट प्रूव्ह करेल की तुम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. ज्यांनी कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं नाही किंवा ज्यांना कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही त्यांनी आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन स्पॉट राऊंडमध्ये जायचं आहे. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फी. काही ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने फी भरू शकतो तर काही कॉलेजेस फक्त डिमांड ड्राफ्टच मागतात. त्यामुळे कॉलेजच्या वेबसाईटवर याची व्यवस्थित माहिती घेऊनच स्पॉट राऊंडसाठी निघायचं आहे. कॉलेजच्या वेबसाईटवर ज्या पद्धतीने फी सांगितली आहे आणि जितकी फी सांगितली असेल त्याप्रमाणे आपली तयारी ठेवायची आहे. फॉर एक्झाम्पल COEPमध्ये जनरली डिमांड ड्राफ्टच मागतात. त्यामुळे आपले कॅटेगरीनुसार जी काही फी असणार आहे त्याचा डिमांड ड्राफ्ट घेऊनच निघायचा आहे. विदाऊट डिमांड ड्राफ्ट तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार नाही. ज्या कॉलेजमध्ये ऑनलाईन पेमेंट चालत असेल त्या ठिकाणी ऑनलाईन म्हणजेच Google Pay, फोनपे तसेच नेट बँकिंग
म्हणजेच NEFT, RTGS, IMPS ने पे करायची तयारी ठेवायची आहे. तिथे गेल्यानंतर जे काही इन्स्ट्रक्शन दिले जातील ते काळजीपूर्वक ऐकायचे आहेत. त्या ठिकाणी नोटीस बोर्डवर किंवा स्क्रीनवर स्पॉट राऊंड 1 साठी जे काही व्हॅकंट सीट असतील त्या ब्रँच वाईज डिस्प्ले केल्या जातील. आपण स्क्रीनवर बघू शकता की या कॉलेजमध्ये कम्प्युटरच्या 24, ENTCच्या 24, मेकॅनिकलच्या 12, AIच्या 12 आणि डेटा सायन्सच्या 24 सीट्स आहेत. अशाच सीट त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती किंवा स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले जातील. मायनॉरिटी कॉलेज असेल आणि मायनॉरिटीच्या सीट व्हॅकंट असतील तर सुरुवातीला मायनॉरिटीचा राऊंड होईल. JEEच्या सीट व्हॅकंट असतील तर JEEचा राऊंड होईल. कॅटेगरीच्या सीट व्हॅकंट असतील तर कॅटेगरीचा राऊंड होईल. कॅटेगरीच्या राऊंडमध्ये एखाद्या कॅटेगरीची सीट व्हॅकंट असेल तर ती फक्त त्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला दिली जाईल. इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला दिली जाणार नाही. आणि शेवटी ज्या काही सीट्स व्हॅकंट असतील त्यासाठी MST CETचा राऊंड होईल. हे राऊंड कसे होतात ते डिटेलमध्ये बघूया. या ठिकाणी ज्यांचा मेरिट नंबर 1 to 100 आहे अशा विद्यार्थ्यांना पुढे बोलावतील आणि लाईनमध्ये उभे राहण्यास सांगतील. मग त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म किंवा फी पे केल्याची रिसिप्ट बघून पुढे पाठवतील. तुमच्यासोबत एका पॅरेंटला देखील जाऊ देतील. असे सर्व पॅरेंट्स आणि स्टुडंटला ते एका ऑडिटोरियम किंवा मोठ्या हॉलमध्ये बसवतील. त्यानंतर तेथील टीचर या ठिकाणी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन देतील. तसेच प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत हे देखील सांगतील. त्यानंतर ॲज पर मेरिट नंबर तुम्हाला स्टेजवर बोलावतील. आता ते तुम्हाला कुठली ब्रँच मिळू शकते ते सांगतील आणि तुमची या ब्रँचमध्ये ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे का नाही असे विचारतील. तुम्ही हो म्हणालात तर तुम्हाला फी भरायला सांगतील. तुमचं कॅपमध्ये ॲडमिशन झालं असेल तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून CET सेलच्या पोर्टलवर लॉग इन करायला सांगतील आणि कॅपमधील ॲडमिशन कॅन्सल करायला लावतील. तुमचं कॅपमध्ये ॲडमिशन झालं नसेल तर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मागतील आणि मग तुम्हाला स्पॉटची सीट अलॉट करतील आणि तसे अलॉटमेंट लेटर देखील देतील. म्हणजे या ठिकाणी तुमची स्पॉटमधील ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईल. समजा तुम्हाला या ठिकाणी सिव्हिल ब्रँच मिळत असेल आणि तुम्ही ॲडमिशन घ्यायची नाही असे म्हणालात तर तुम्हाला त्या हॉलमधून बाहेर जाण्यास सांगतील आणि मग पुढच्या विद्यार्थ्याला बोलावलं जाईल. अशा पद्धतीने मेरिट नंबर 1 to 100 हा लॉट कंप्लीट झाला आहे. आता पुढच्या लॉटमध्ये मेरिट नंबर 101 ते 200च्या विद्यार्थ्यांना हॉलमध्ये बोलावतील आणि प्रत्येक ब्रांचमध्ये आता किती सीट शिल्लक आहेत ते सांगतील किंवा स्क्रीनवर डिस्प्ले करतील. आपला मेरिट नंबर खूप खाली असेल तर आपण जेव्हा हॉलमध्ये जाल त्यावेळेस कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटरच्या रिलेटेड ब्रँचच्या सीट्स 0 झालेल्या असतील आणि ENTC, मेकॅनिकल, सिव्हिल अशा ब्रँचमध्ये काही सीट्स शिल्लक असतील. त्यानंतर मेरिटनुसार आपल्याला स्टेजवर बोलवलं जाईल आणि तुम्हाला कुठली ब्रँच मिळू शकते ते सांगतील आणि तुम्ही या ब्रँचमध्ये ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे का नाही असे विचारतील. तर अशा पद्धतीनं जोपर्यंत सीट्स शिल्लक आहेत तोपर्यंत लॉटमध्ये विद्यार्थ्यांना हॉलमध्ये बोलावतील. सर्व सीट संपल्यानंतर मग सर्व सीट संपलेल्या आहेत असे सांगतील आणि हा स्पॉट राऊंड 1 झाला असे डिक्लेअर करतील. अशा पद्धतीनं एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी 1 दिवस जाईल. काही कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी सीट्स जास्त आहेत त्या ठिकाणी रात्रीचे 12 किंवा 1 देखील वाजतील. लक्षात घ्या, हा स्पॉट राऊंड 1 झाला आहे. आणखी पुढचे स्पॉट राऊंड बाकी आहेत. या स्पॉट राऊंड 1 नंतर प्रत्येक ब्रँचमध्ये ज्या काही सीट्स व्हॅकंट राहिल्या आहेत त्या नोटीस बोर्डवर किंवा स्क्रीनवर डिस्प्ले करतील आणि स्पॉट राऊंड 2 साठी परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर करा असे सांगतील. मग तुम्हाला स्पॉट राऊंड 2 मध्ये परत रजिस्ट्रेशन फी भरून फॉर्म भरावा लागेल की सुरुवातीला स्पॉट 1 मध्ये जे काही रजिस्ट्रेशन केलं आहे तेच पुढे कन्सिडर केलं जाईल ते क्लिअरली त्या ठिकाणी विचारा. सहसा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये परत फी भरावी लागत नाही, परंतु
प्रायव्हेटवाले परत फी भरायला सांगतील आणि स्पॉट राऊंड दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता चालू होईल असे देखील नोटीस बोर्डवर किंवा स्क्रीनवर डिस्प्ले करतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्पॉट राऊंड 1 मध्ये सर्व सीट संपल्यानंतर परत स्पॉट राऊंड 2 मध्ये कुठून सीट आल्या. तर त्यासाठी एक कॉलेजचं एक्झाम्पल आपण बघूया. समजा आपण गृहीत धरूया की हा स्पॉट राऊंड VIT पुणे येथे होत आहे. एका मुलाने कॅपमधून VIT मध्ये AIDS या ब्रँचमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. आणखी एका मुलाने कॅपमधून VIT मध्ये कम्प्युटर या ब्रँचमधून ॲडमिशन घेतलं आहे. आता ह्या मुलाने VITच्या स्पॉटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या मुलीने PICT किंवा COEPच्या स्पॉटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर हे विद्यार्थी ज्यावेळेस स्पॉटमध्ये जातील त्यावेळेला ह्या मुलाला VITच्या स्पॉट 1 मध्ये IT ही ब्रांच मिळाली, त्यामुळे त्याने VITची कॅपमधील AIDSची ॲडमिशन कॅन्सल केलेली आहे. त्यामुळे स्पॉट राऊंड 2 मध्ये AIDSच्या ब्रँचमध्ये एक वॅकन्सी तयार झाली आणि या मुलीने PICT किंवा COEP मध्ये ENTC किंवा IT किंवा कम्प्युटरची सीट मिळत असल्यामुळे VITची कम्प्युटरची सीट कॅन्सल केलेली आहे आणि PICT किंवा COEP मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. त्यामुळे VITची कम्प्युटरच्या ब्रँचमध्ये एक वॅकन्सी तयार झालेली आहे. असे स्पॉट राऊंड 11 सप्टेंबरपर्यंत चालत राहतील आणि हे प्रायव्हेट कॉलेजेस प्रत्येक राऊंडसाठी आपल्याकडून फी घेतील. गव्हर्नमेंट कॉलेज किंवा काही कॉलेजमध्ये स्पॉटचे रजिस्ट्रेशन फी 1 टाईम असेल, तर काही कॉलेजमध्ये प्रत्येक राऊंडला परत रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे. आपण टेक ब्रँचमध्ये इंटरेस्टेड असाल, म्हणजेच कम्प्युटर आणि त्या रिलेटेडच्या ब्रँचमध्ये इंटरेस्टेड असाल, तर आपले पर्सेंटाईल त्या कॉलेजच्या कट ऑफपेक्षा 2 ते 5 पर्सेंटाईलपेक्षा कमी असतील तरच त्या कॉलेजच्या स्पॉटमध्ये रजिस्ट्रेशन करा. जर आपल्याला कोर ब्रँच चालत असेल तर आपले पर्सेंटाईल त्या कॉलेजच्या कट ऑफपेक्षा 5 ते 10 पर्सेंटाईलने कमी असतील तरच त्या कॉलेजच्या स्पॉटमध्ये रजिस्ट्रेशन करा. ज्यांचे पर्सेंटाईल खूप कमी असतील त्यांना स्पॉटचा बेनिफिट होणार नाही आणि तुमचे पैसे वाया जातील. एकापेक्षा जास्त कॉलेजमध्ये स्पॉट अटेंड करणं ही तारेवरची कसरत आहे. बऱ्याच कॉलेजचे स्पॉट राऊंड हे एकाच दिवशी येतात. अशा ठिकाणी आपण आपल्या पॅरेंटची किंवा मित्रांची मदत घेऊन त्या ठिकाणी त्यासाठी त्यांच्याकडे एक ऑथॉरिटी लेटर द्यायचं आहे, सो दॅट तुमच्या वतीने ते त्या ठिकाणी स्पॉट राऊंड अटेंड करतील आणि तुमच्या वतीनं त्या ठिकाणी डिसिजन घेतील की जे काही सीट मिळत आहे ती घ्यायची का नाही. तर लक्षात ठेवा, स्पॉट राऊंडसाठी ॲप्लिकेशन हे कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन करायचे आहेत आणि त्याची लास्ट डेट 5 सप्टेंबर आहे. अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.